मुख्यमंत्र्यांच्या पाहणीनंतर सुद्धा इंद्रायणी नदी प्रदूषितच आहे। केमिकलयुक्त पाणी सोडल्यामुळे नदीच्या प्रदूषणामध्ये प्रचंड वाढ झाली आहे। तर सर्व यंत्रणांची इंद्रायणी नदी प्रदूषणाकडे डोळेझाक पाहायला मिळते आहे। आळंदीमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांच्या जीवाशी यामुळे खेळ सुरू आहे की काय असा सवाल उपस्थित होतोय। कारण या ठिकाणी आळंदीमध्ये आलेले जे वारकरी आहेत ते नदीमध्ये स्नान करत असतात। मात्र आपण जर ही दृश्य बघितली तर कशा पद्धतीने ही इंद्रायणी नदी फेसाळलेली आहे आणि फेसाचा तबंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। हा साधा सुद्धा फेस नाहीये, तर केमिकल युक्त जे पाणी या ठिकाणी मिसळलं जातं प्रदूषणाचा हा फेस आहे। आणि त्यामुळे जे लोक या नदीमध्ये जातील स्नानासाठी त्यांच्या आरोग्याला मात्र धोका या ठिकाणी निर्माण होऊ शकतो। इंद्रायणी नदी प्रदूषणाबाबत गंभीर विचार करण्याची गरज आहे। लोकशाही मराठीने ही बातमी दाखवलेली होती आणि त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी इथं भेटही दिली होती। पण मुख्यमंत्री शिंदेंची पाठ फिरताच पुन्हा एकदा इंद्रायणी नदी प्रदूषित झाल्याचं दिसतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।